कृष्णाची गोष्ट सांगणार आहे। वसुदेवाने कृष्णाला गोकुळात ठेवलं नंद राजाकडे आणि कंसला कळलं की कृष्णा गोकुळात आहे। मग कंसनी भरपूर राक्षस पाठवले। अगासूर, बकासूर, काकासूर, त्रिनावत, शकट विकट, पूतना एवढे राक्षस पाठवले। आपण कृष्णाने त्यांना मारलं। तर जसं कृष्ण मोठा होत जात होता तर खूप खोड्या करायच्या। त्यांनी ना गवळणीचे मटके फोडायचा आणि त्याच्या मित्रांना खाऊ घालायचा, स्वतः पण खायचा। ते काय असतं? लोणी, दही, दूध पण असू शकतं। तर स्वतः पण खातो। तर आणि तुम्हाला माहिती ते गवळणी ना तरी कृष्ण आवडतो तरी ते यशोदाकडे जाऊन खोटी खोटी तक्रार करायचे। तुम्हाला माहितीये कसं? तुझ्या कानाच्या खोड्यामध्ये गुंगून जाते, धाकात ठेव ग जरा, ही यशोदे सांभाळ तुझा तो हिरा, असे बोलायचे। तर गोकुळामध्ये अशी प्रथा होती की इंद्रदेवाची पूजा करायची। कृष्ण बोलतो आपण काय इंद्रदेवाची पूजा करायची, आपण गोवर्धन पर्वताची करायची। कारण की गोवर्धन पर्वतावरती जे पाणी असतं ते आपल्याला यमुनेला मिळतं आणि भरपूर पाणी असतं यमुनेमध्ये। आणि गोवर्धन पर्वतावर खूप चारा असतो, त्याच्यामुळे गाई म्हशी ते खाऊन धष्टपुष्ट होतात आणि भरपूर दूध देतात। त्याच्यामुळे पूर्ण गोकुळात भरपूर दूध आहे। आणि गोवर्धन पर्वतावर भरपूर झाडे आहेत, त्याच्यामुळे काय होतं? हवा शुद्ध राहते। मग सगळे गाववाले बोलतात ठीक आहे आपण गोवर्धन पर्वताचीच पूजा करायची। मग ते सगळं पूजाचं साहित्य, नैवेद्य हे सगळे घेऊन गोवर्धन पर्वताकडे जातात। आणि इंद्रदेवाला खूप राग येतो। मग तो काय ढगाची सेना पाठवतो आणि मग भरपूर पाऊस पडतो, सगळीकडे पाणीच पाणी होतं। मग सगळे माणसं बोलतात कृष्णा आम्हाला वाचव। मग कृष्णा बोलतो घाबरू नका, आपण गोवर्धन पर्वत उचलूया। मग थोड्या वेळाने बोलतो अरे कृष्णा कुठे आहे? त्यांना दिसतं की गोवर्धन पर्वत कृष्णाने उचललाय त्याच्या करंगळीवर। मग कृष्णा बोलतो सगळे या गोवर्धन पर्वताच्या खाली या, कारण की ते एका छत्री सारखं होतं। ते कृष्णाने ते उचललं होतं, खाली शेड असणार। मग इंद्रदेव पाऊस पाडून खूप थकतो आणि मग खाली येऊन कृष्णाच्या तिथे येऊन क्षमा मागतो। मग कृष्णा ते गोवर्धन पर्वत परत त्याच्या जागेवर ठेवतो। जसं कृष्ण मोठं होत जात होता, एक कालियावत नावाचा एक राक्षस होता, तो कृष्णाच्या मागे पडला होता। देव आणि दानवच्या दोघांच्या राज्यामध्ये लढाई झाली। तर मुचकुंद नावाचा एक राजा होता, त्याने देवांची मदत केली। मग देवांची विजय झाला। मग देव बोलतात की मुचकुंद राजा तुला काय पाहिजे? मुचकुंद राजा बोलतो की मी खूप थकलोय, मला झोप पाहिजे आणि कोणी मला डिस्टर्ब नाही करायला पाहिजे। आणि जर कोणी डिस्टर्ब केलं त्याचा राख बनून जाईल, भस्म होऊन जाईल। मग तो आणि मला विष्णू भगवानचं दर्शन घ्यायचंय। मग सगळे देव बोलतात तथास्तु तथास्तु। मग मुचकुंद राजा एका गुहेत जाऊन झोपतो। तर कृष्ण
असते. आणि धन्यवाद.